दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ह्या म्हणीला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवण्याचे काम आज संसदेत महाराष्ट्राच्या 3 रणरागिणी महिला खासदार सौ वर्षाताई गायकवाड, सौ प्रतिभा धनोरकर व सौ शोभा बच्चाव यांनी केले आहे. सर्वप्रथम मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मी योगेश प्रभाकर मोहन त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व हार्दिक अभिनंदन करतो. महाराष्ट्रात मराठी हिंदीचा वाद जो जाणून बुजून काही लोकांमार्फत सुरू केलेला आहे, त्यावर तोंडसूक घेण्यासाठी निशिकांत दुबे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते की मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे. ह्या विधानाच्या विरोधात या 3ही महिला खासदारांनी ज्या निर्धाराने, धाडसाने आणि एकतेने त्यांच्या विरोधात आवाज उठवला, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या 3ही महिला खासदारांनी आपल्या एकजुटीने जय महाराष्ट्राच्या घोषणा संसदेत देऊन आपल्या महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा एक ठसा संसदेत आज उमटवला आहे. यापुढे देखील महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेसाठी असेच सजग व ठामपणे आपण उभे राहाल अशी अपेक्षा करतो. त्यासोबतच जे महाराष्ट्र व मराठी द्वेषी कायम मराठीच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात बोलत असतात, त्यांना एकच सुचवू इच्छितो. महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस एवढा सक्षम आहे की तो महाराष्ट्र चालवूही शकतो आणि तुमचा विरोधही करू शकतो. त्यामुळे अशी विधाने करताना कृपया आपण भान बाळगावे. भावनाच्या भरात असं कोणतेही वक्तव्य करू नये. पुन्हा एकदा मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून या 3ही महिला खासदारांचे आभार मानतो आणि यापुढे देखील असेच मराठी माणसाच्या हक्कांसाठी आपण उभे राहाल ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.